पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजानन माने टोळीचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणी प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण केलेली आहे। मारहाणी प्रकरणी 3 जणांना आता अटक करण्यात आलेली आहे। कुख्यात गुंड गजानन माने टोळीचा कोथरूडमध्ये धुमाकूळ आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये सोशल मीडियाचं काम करणाऱ्याला माने टोळीनं बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाल्याचं कळत आहे। हॉर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती आहे आणि याच वादातून हे कृत्य केलं असल्याचं म्हटलं जात आहे। केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवर जखमीची चौकशी सुद्धा केली आहे। सर्व आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आलेले आहेत आणि त्याच दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली असून मानेचा भाचा फरार आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। यावर त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोतच, पण ही बातमी आपण पुन्हा एकदा पाहूया। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आलेले आहे। कारचा हॉर्न वाजवण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर मात्र या वादातून हे कृत्य केल्याचं आता म्हटलं जात आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, मध्यंतरी जेव्हा नवे पोलीस आयुक्त पुण्यात रुजू झालेले होते त्यावेळी मात्र सातत्याने जेव्हा गुन्हेगारी वाढत होती पुण्यातली, तेव्हा मात्र गजानन माने या टोळीला आणि मानेला सुद्धा बोलावून समज देण्यात आलेली होती। पण आता मात्र पुण्यात पुन्हा एकदा मानेच्या टोळीकडून ही मारहाण करण्यात आल्याचं कळतं आणि ते सुद्धा केंद्रीय मंत्रालयाच्या या कार्यालयातील एका व्यक्तीला। नक्कीच अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणावा लागणार आहे। कोथरूड भागामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं जे कार्यालय आहे, या कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणाला गजा मारणे यांच्या टोळीतील 3 जणांनी मारहाण केल्याची माहिती समोर आलेली आहे। क्षुल्लक कारणावरनं हा वाद झाल्याचं सुद्धा समजतंय। इतकंच नव्हे तर संबंधित तरुणाला बेदम मारहाण यामध्ये करण्यात आलेली आहे आणि या तरुणावर सध्या पुण्यात रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पण गजा मारण्याच्या टोळीतील सदस्यांनी ही सगळे मारहाण केल्याची माहिती आहे। नुकतेच हे सगळेजण आहेत ते जामिनावर बाहेर सुटून आलेले होते आणि त्यानंतरही त्यांचा जो हैदोस आहे तो पाहायला मिळालेला आहे आणि थेट केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातीलच व्यक्तीला मारहाण झाल्यामुळे खळबळ सुद्धा उडालेली आहे। पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि 3 जणांना सुद्धा यामध्ये अटक केलेली आहे। पण आणखीन यामध्ये कोण समावेश आहे का याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय। पण रस्त्यावरून जात असताना जे हॉर्न वाजवत हे सगळे गजा मारण्याचे टोळीतील सदस्य निघालेले होते, त्याच्यावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। पण अतिशय गंभीर घटना ही म्हणावी लागणार आहे। स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे आणि संबंधित जखमी झालेला जो तरुण आहे याची सुद्धा विचारपूस मोहोळ यांनी केलेली आहे। पण मंत्र्यांच्या कार्यालयातील व्यक्तीला जिथं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील व्यक्तीची ही अवस्था आहे, तर सामान्यांचं काय? हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय। पुण्यात नेमकं चाललंय काय? पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाकच शिल्लक राहिलेला नाहीये का? हा मुद्दा वारंवार चर्चेला जातो। तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वस्त केलं जातं, पण पहिले पाढे 55। नक्कीच सातत्याने अशा पद्धतीच्या घटना या घडू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे पुणेकरांना आता असुरक्षित वाटूच लागलेला आहे। कारण की केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातीलच व्यक्तीला जर मारहाण होत असेल तर सामान्य नागरिकांचा काय हा प्रश्न साहजिक आहे उपस्थित करणारा आहे आणि त्यामुळे पोलीस आयुक्तांनी खरं तर कठोर भूमिका घेणं आवश्यक आहे। काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं की पुण्यातील जे कुख्यात गुंड आहेत किंवा अशा पद्धतीच्या मारहाण करणारे आरोपी टोळीचे सदस्य आहेत यांना घेऊन त्यांची खरं तर परेड आहे ती पोलिसांनी घेतलेली होती। मात्र त्याला काही महिने उलटताच पुन्हा एकदा गजा मारण्यातील टोळीतील सदस्यांचा हा धुमाकूळ आहे तो पुणे शहरामध्ये पाहायला मिळालेला आहे आणि खास करून आता जर केंद्रीय मंत्र्यांच्याच कार्यालयामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित करणारा आहे। प्रामुख्याने गृहमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घेणं खरं तर आवश्यक आहे।
दुसरं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आजच अमित शहा हे पुणे दौऱ्यावरती आहेत. असं अगदी. असताना ते येण्याच्या आधीच ही सगळी घटना आहे ती खरं तर पोलीस प्रशासनाला हतबल करणारी आहे आणि त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी खरं तर कठोर कारवाई पोलिसांनी करणं गरजेचं आहे. कारण की हे जे आरोपी आहेत ते नुकतेच जामिनावर सुटून बाहेर आलेले आहेत आणि असं असताना सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये कुठेही बदल झालेला दिसत नाही. निश्चित. आणि अमोल, त्यामुळे धन्यवाद अशा तुम्ही पद्धतीचा दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.